नमस्ते मित्रांनो, तुम्ही बघत आहात डिजिटल मराठी लेक्चर आणि आज आपण शिकणार आहोत मराठी व्याकरण विरामचिन्हे. विरामचिन्हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. त्यापैकी पूर्णविराम, प्रश्नचिन्हे आणि स्वल्पविराम आज आपण शिकणार आहोत. बघा मित्रांनो, विरामचिन्हे नेहमी परीक्षेत विचारली जातात, पण आपण कुठेतरी गडबड करतो. कारण आपल्याला माहित नसते की कधी कोणते विरामचिन्ह वापरायचे ते. आज या व्हिडिओमध्ये तुम्ही पूर्णविराम, प्रश्नचिन्ह आणि स्वल्पविराम कशा पद्धतीत वापरायचे हे शिकणार आहात. तरी चला चालू करूया विरामचिन्हे. त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर. चला वाचा आणि समजून घ्या. पहिल्यांदा पूर्णविराम बघू. वाक्य पूर्ण झाल्यावर असे चिन्ह देतात. या चिन्हाला पूर्णविराम म्हणतात. म्हणजे बघा, वाक्य पूर्ण झाल्यानंतर जे सिम्बॉल दिलेले आहे बघा, जे चिन्ह दिलेले आहे ते चिन्ह आपल्याला वापरावे लागते वाक्य पूर्ण झाल्यानंतर. म्हणून त्याला आपण पूर्ण विराम असे म्हणतो. पूर्ण विराम म्हणजे वाक्य पूर्ण झाले. नंतरचे बघूया प्रश्नचिन्ह. वाक्यात जेव्हा प्रश्न विचारलेला असतो तेव्हा वाक्याच्या शेवटी असे चिन्ह देतात. या चिन्हाला प्रश्नचिन्ह म्हणतात. बघा, मी पहिल्यांदा शिकलात पूर्णविराम, हे पूर्णविराम आहे, हे प्रश्नचिन्ह आहे. बघा, प्रश्नचिन्ह इथे दिसते तुम्हाला, हे प्रश्नचिन्ह आहे. हे कधी वापरले जाते? तर जेव्हा वाक्यात प्रश्न विचारलेला असतो. जेव्हा वाक्यात प्रश्न विचारलेला असतो तेव्हा प्रश्नचिन्ह हे चिन्ह वापरतो. आता स्वल्पविराम बघूया. वाक्य वाचताना शब्दानंतर आपण थोडे थांबतो. तसेच वाक्यात असलेल्या वस्तू, नावांची यादी वाचताना प्रत्येक शब्दानंतर आपण थोडे थांबतो. तेव्हा या शब्दानंतर असे चिन्ह वापरतात. कोणते चिन्ह वापरतात? हे चिन्ह वापरतात. या चिन्हाला स्वल्पविराम असे म्हणतात. बघा, आपण शब्द किंवा वाक्य वाचत असतो तेव्हा काही ठिकाणी आपण थोडा थांबतो, थोडा श्वास घेतो. तेव्हा त्या ठिकाणी स्वल्पविराम लावतो. किंवा एखाद्या वस्तूंची यादी वगैरे वाचताना एक एक शब्द आलेला असतो. यादीत एक एक शब्द आलेला असतो. त्या शब्दांपुढे आपण स्वल्पविराम लावतो. बघा, हा स्वल्पविरामाचा चिन्ह आहे. एवढं समजलं. पूर्णविराम, प्रश्नचिन्ह आणि स्वल्पविराम. बघा, नसेल समजलं तर समजेल कसं वापरायचं ते. चला पुढे जाऊया. हे कसे वापरायचे ते आपण शिकूया. बघा, आपण आता खालील वाक्यात पूर्णविराम, प्रश्नचिन्हे व स्वल्पविराम घाला. आपल्याला वाक्य दिलेले आहे. बघा, वाचूया. पहिले वाक्य वाचा. चला. मी संगणक सुरू केला. मामाचा ईमेल वाचला. काय म्हणतो मामा? कधी येणार आहे तो? घरी आईने विचारले. मामा 4 दिवसांनी येणार होता. आम्ही आनंदित झालो. यामध्ये आपल्याला पूर्णविराम, प्रश्नचिन्ह आणि स्वल्पविराम लावायचे आहे. बरोबर आहे. मी संगणक सुरू केला. इथे आपण थांबतो थोडासा, म्हणून आपण इथे स्वल्पविराम लावणार. मामांचा ईमेल वाचला. काय म्हणतो मामा? काय म्हणतो मामा? इथे प्रश्नचिन्ह आहे. बरोबर, इथे आपण काय म्हणतो मामा हा प्रश्न विचारलेला आहे. कधी येणार आहे तो? कोणी प्रश्न विचारलेले आहेत? दोन. आईने प्रश्न विचारलेले आहेत. इथे दोन्ही ठिकाणी प्रश्नचिन्ह आपल्याला वापरायला लागेल. घरी घरी आईने विचारले. मामा 4 दिवसांनी येणार होता. इथे वाक्य पूर्ण होतो. मी इथे आपल्याला काय द्यायला लागेल? फुल स्टॉप म्हणजे पूर्णविराम द्यायला लागेल. आम्ही आनंदित झालो. इथेही आपल्याला फुल स्टॉप द्यायला लागेल. बरोबर आहे. बघूया आपण जे वाचलेले आहे, जे आपण पूर्णविराम, प्रश्नचिन्ह आणि स्वल्पविराम ही विरामचिन्ह वापरले आहेत, ही बरोबर आहेत का? चला. मी संगणक सुरू केला.
काय लावलेलं आपण? स्वल्पविराम. मामांचा ईमेल वाचला. फुल स्टॉप आलेले बघा. पूर्णविराम आलेला आहे. काय म्हणतो मामा? प्रश्नचिन्ह वापरलेलं आहे. कधी येणार आहे तो? प्रश्नचिन्ह वापरलेले आहे. आईने विचारले. बरोबर आहे. मामा 4 दिवसांनी येणार होता. आपण काय वापरलंय? पूर्णविराम वापरलंय. आम्ही आनंदित झालो. इथे आपण पूर्णविराम वापरलेलं आहे. इथे इथे काय वापरलेलं आपण? स्वल्पविराम. या ठिकाणी आपण फुल स्टॉप म्हणजे पूर्णविराम. इथे आपण प्रश्नचिन्ह. इथे आपण प्रश्नचिन्ह वापरलेलं आहे. इथे आपण पूर्ण पूर्णविराम वापरलेला आहे. बरोबर आहे. समजलं कसं वापरायचं ते? काही आपण उदाहरणे बघूया. बघा, रमेश, गीता, अनिता, गणेश हे दररोज बागेत खेळतात. इथे बघा, मुलांची नावं आहेत. रमेश, गीता, अनिता, गणेश. बरं, रमेश, गीता, अनिता आणि गणेश ही नावं आहेत. त्या ठिकाणी काय लावणार आपण? काय लावणार? स्वल्पविराम लावणार. जेव्हा नावं येतात अशी तेव्हा आपण स्वल्पविराम लावायचे असतात आणि शेवटला आपण स्वल्पविराम लावत नाही शेवटच्या नावाला. म्हणजेच रमेश, गीता, अनिता, गणेश हे दररोज बागेत खेळतात. इथे आपण काय लावणार? वाक्य पूर्ण झाल्यानंतर पूर्ण विराम लावणार. बघूया आपण आपलं वाक्य बरोबर आहे का? रमेश स्वल्पविराम, गीता स्वल्पविराम, अनिता स्वल्पविराम, गणेश हे दररोज बागेत खेळतात. नंतर फुल स्टॉप म्हणजे पूर्णविराम लावले. तू जेवण केलेस का? बघा, तू जेवण केलेस का हा काय आहे? प्रश्न आहे. हा प्रश्न आहे. आपण प्रश्नचिन्ह इथे लावणार. बरोबर आहे. चला बघूया. तू जेवण केलेस का? बरोबर आहे. तू जेवण केलेस का हा प्रश्नचिन्ह आहे. हे ऐकून तुला आनंद झाला का? हे ऐकून तुला आनंद झाला का? इथेही प्रश्नच आहे. बरोबर आहे. म्हणून आपण प्रश्नचिन्ह वापरणार. चला बघूया. हे ऐकून तुला आनंद झाला का? बरोबर आहे. चला पुढे जाऊया. मी, आई, बाबा, राजू, पिंकी बाजारात गेलो. मी, आई, बाबा, राजू, पिंकी बाजारात गेलो. इथेही कोण आहेत? पूर्ण घरातली मंडळी आहेत. बरोबर बरोबर आहे. फॅमिली आहे. तर फॅमिली मी आहे, त्यात आई आहे, बाबा आहे, राजू आहे, पिंकी आहे. मग त्याच्या अगोदर काय लावावं लागेल आपल्याला? स्वल्प विराम लावावा लागेल. आणि वाक्याच्या शेवटी काय लावावं लागेल आपल्याला? काय लावायला लागेल? पूर्ण विराम लावावा लागेल. बरोबर आहे. तर मीच्या नंतर आईच्या, बाबा आणि राजूच्या नंतर आपल्याला स्वल्पविराम लावावे लागतील. मी, आई, बाबा, राजू या ठिकाणी स्वल्पविराम लावा आणि पिंकी बाजारात गेली. वाक्य पूर्ण झाल्यानंतर आपण पूर्णविराम लावतो. सुशांत, रघु, राजेश हे चांगले मित्र आहेत. बघा, इथे तिघांची नाव आलेत. सुशांत, रघु आणि राजेश. या ठिकाणी काय करणार आपण? स्वल्प विराम लावणार. सुशांत आणि रघुच्या पुढे स्वल्पविराम लावणार आणि वाक्य पूर्ण झाल्यानंतर फुल स्टॉप. बरोबर? फुल स्टॉप म्हणजेच पूर्णविराम. सुशांत, रघु, राजेश हे चांगले मित्र आहेत. बरोबर? आपण केलेले हे बरोबर आहे. आणखी आपण उदाहरण बघूया. चला एक एक उदाहरण बघूया. आईने बाजारातून केळी, सफरचंद, द्राक्षे ही फळे आणली. बघा, फळे आणली. सफरचंद, द्राक्ष. बरोबर? केळी, सफरचंद, द्राक्ष यांच्या अगोदर पुढे काय येणार आपल्याला करायला लागेल? स्वल्पविराम लावायला लागेल आणि वाक्याच्या शेवटी काय लावायला लागेल? पूर्णविराम. बघूया. आईने बाजारातून केळी, सफरचंद, द्राक्षे ही फळे आणली. बरोबर आहे. आता तुम्हाला सॉल्व्ह करायचं बघा. तुम्ही शिकून घ्या. तुम्ही वाचा आणि शिका. शिवाजी महाराज पराक्रमी होते. शिवाजी महाराज पराक्रमी होते. आता बघा, वाक्य पूर्ण झालेलं आहे. वाक्याच्या शेवटी काय लावायला लागेल आपल्याला? पूर्ण विराम लावायला लागेल. चला बघूया बरोबर आहे का? शिवाजी महाराज पराक्रमी होते. पूर्ण विराम लावा. तिसरं वाक्य बघूया. मुलांनो, तुम्ही दररोज वर्तमानपत्र वाचता का? यामध्ये दोन बघा. यामध्ये थोडासा मुलांनो नंतर आपण थांबतो थोडासा. थांबल्यानंतर काय लावतो आपण? स्वल्प विराम लावतो. आणि तुम्ही दररोज वर्तमानपत्र वाचता का? तुम्ही दररोज वर्तमानपत्र वाचता का? याच्यानंतर काय लावायला लागेल? क्वेश्चन मार्क म्हणजे प्रश्नचिन्ह लावावं लागेल. कारण हा प्रश्न आहे.
हा विचारलेला प्रश्न आहे. तुम्ही दररोज वर्तमानपत्र वाचता का? याचे उत्तर काय येणार? हो किंवा नाही येणार. म्हणजे हा प्रश्न आहे. प्रश्नाच्या नंतर आपण प्रश्नचिन्ह वापरतो. बरोबर आहे? बघूया बरोबर आहे का? मुलांनो, तुम्ही दररोज वर्तमानपत्र वाचता का? बरोबर आहे? आता शेवटचा बघूया. शेवटचं वाक्य बघूया. लोकमान्य टिळकांनी शिवजयंती, गणेश उत्सव हे उत्सव सुरू केले. बघा, कोणकोणते उत्सव सुरू केले? तर शिवजयंती आणि गणेश उत्सव. बघा, दोन उत्सव आहेत. त्यामुळे आपल्याला काय लावायला लागेल? शिवजयंतीच्या पुढे स्वल्पविराम लावायला लागेल आणि वाक्य पूर्ण झाल्यानंतर तिथे काय लावायला लागेल? पूर्ण विराम लावायला लागेल. चला, वाक्य बरोबर आहेत का बघूया. लोकमान्य टिळकांनी शिवजयंती काय लावले? स्वल्पविराम लावलेले आहे. गणेश उत्सव हे उत्सव सुरू केले. वाक्याच्या शेवटी काय लावलेले आपण? पूर्ण विराम लावलेले आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? जर आवडला असेल व्हिडिओ तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. कमेंट करत नाही तुम्ही, कमेंट करा. कुठल्या व्हिडिओ पाहिजे तुम्हाला ते कमेंटमध्ये लिहा. त्याच्यानंतर लाईक करा आणि बेल आयकॉनची घंटी वाजवायला विसरू नका. तेव्हापर्यंत राम राम.